ठाकलो से द्वारे, ठाकलो से द्वारे उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारे उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, याचकाचा भार, याचकाचा भार घेऊ नये येरझार, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिशवादा पनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम.
देवाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रगट केले असे जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि मागणी ह्या प्रकरणातला अतिशय गोड आणि चिंतनीय अशा प्रकारचा अभंग आहे। विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर प्रेमाची याचना करतात, प्रेमाचं दान मागतात, प्रेमरूपी भीक देवाकडे मागतात। पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पवित्र असलेल्या आपल्या या खर्ची गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ श्रीसंत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, खरं म्हणजे जिथं परमात्म्याचं नामचिंतन आहे ते तर अतिशय दिव्य राहतच, पण हा सप्ताह मला भव्य सुद्धा वाटायला लागला। त्याचं कारण म्हणजे सगळ्याच बाबतीतलं नियोजन अतिशय सुंदर आहे। मग ती कीर्तनकारांची यादी असेल, उपस्थित गुणीजन महाराज मंडळी असतील, साऊंड सिस्टीम असेल, हा सभा मंडप असेल, सगळ्याच बाबतीतले नियोजन अतिशय गोड आहे। त्या दृष्टीने हा सप्ताह मला भव्य सुद्धा वाटायला लागला आणि अशा या सप्ताहामध्ये मला सुद्धा सेवेची संधी समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, भजनी मंडळ यांच्या सहमतीने, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परमार्थ प्रेमी दगडू भाऊ आणि यांच्या माध्यमातून, यांच्याद्वारा, यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे। नक्कीच स्वतःचं परमभाग्य अशा प्रकारचा समजतो की ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, हे सामर्थ्य कीर्तनाचं आहे। याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात, फेटा बांधतात, कंबर बांधतात ना बोलायलाच लागतात, यालाच कीर्तन म्हणत नाही। हे वरवर पाहता कीर्तन आहे, पण या कीर्तनाचं सामर्थ्य काही वेगळं आहे बाबांनो। कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हरिरूप अंग होण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये असतं। म्हणून माझी तरी समाजाला एकच विनंती राहते, दादा हो, कीर्तनात आल्यानंतर कीर्तन तुमच्या डोक्यावरनं नाही, पार या सभा मंडपाच्या वरनं गेलं तरी चालेल बरं, इथं कुणाच्या जाणार नाही म्हणा। पण यदा कदाचित तुम्हाला नाही समजलं कीर्तन तरी चालेल, पण कीर्तन अतिशय श्रद्धेनं श्रवण केलं पाहिजे बाबांनो, कारण या कीर्तनातला कोणता शब्द आपलं जीवन परिवर्तित करेल हे काही सांगता येत नाही। अतिशय ही श्रेष्ठ परंपरा आहे। या कीर्तनामध्ये देव उभा राहण्याची ताकद आहे बरं का। म्हणून संत महात्म्यांनी कीर्तनाचे नियम सांगत असताना म्हटलेलं आहे की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, ऐसी कीर्तन मर्यादा
आहे संतांच्या घरची हो सगुण चरित्रे परम पवित्रे. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी ही कीर्तनाची परंपरा आहे. आणि अशी ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली म्हणून स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. या सप्ताहाकरता उपस्थित गुणीजन कलाकार महाराज मंडळी अगदी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विशारद आणि पारंगत अशा प्रकारची मंडळी तुमच्या गावाच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये मृदंगाच्या साथीकरता माझे परममित्र जीवलग आदरणीय प्रकाश महाराज आहेत. अतिशय सुंदर मृदंगाची साथ करतात. मी कदाचित असं म्हणत नाही महाराजांची खूप तयारी आहे असं मी म्हणत नाही, तुम्हाला वेगळं वाटेल थोडं, पण मात्र कीर्तना करता जी अपेक्षित आहे ती भगवान परमात्म्याने कला तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. ज्याला पोषक मृदंग वाजवणं म्हणतात, याला पोषक वादन म्हणतात. बरेच मृदंग वादक आम्ही बघत राहतो. मला किती बोल जमतात, मला काय वाजवता येतं याच्या नादामध्ये कीर्तनाचा बनका झाला चालेल, मी काय वाजवतो असे बरेच मृदंग वादक आहे. पण ज्याला अतिशय समर्पक मृदंग वाजवणं म्हणतात, ही कला तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला धन्यवाद करतो. गायनाच्या साथी करता हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय वैजनाथ महाराज आहेत. अतिशय गोड तुमचा आवाज आहे, सुंदर गायन आहे महाराज. आणि ज्यांनी पहिली चाल या ठिकाणी सुरुवातीला गायली अशा आदरणीय आमच्या सुवर्णाताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुवर्ण म्हणजे सोनं, तुमचा आवाज सोन्यासारखा आहे बरं का ताई. अतिशय गोड तुमचा आवाज आहे, सुंदर तुम्ही आलाप गायले. भिंपलास या रागाने तुम्ही सुरुवात केली, फार अतिशय गोड तुम्ही चालीचं गायन केलं. तुम्हालाही धन्यवाद करतो. कसं आहे, सुरुवात जर चांगली झाली शेवट चांगला होतो बरं का. सुरुवात जर स्वरामध्ये झाली, संपूर्ण कीर्तन स्वरातच आहे. आता थोडाफार आम्ही शिकलो म्हणून कदाचित स्वर आम्हाला लावता येतो, पण महाराज एखाद्याला स्वर कळत नाही कीर्तनकारांना, त्या कीर्तनामध्ये सुरुवात स्वरातच झाली पाहिजे. जर बेसूर सुरुवात झाला कीर्तनाचा बनका बरं का. सुंदर तुम्ही गायनानं साथ केली. आमची विणीकरी दादा आहेत, त्यांनाही वंदन करतो. चोपदार महाराज आहेत. चोपदार म्हटले की त्यांचा अधिकार कमी समजू नका बरं का. पायी दिंडीमध्ये जर आपण गेला तर महाराज चोपदारानं जर दंड उचलला तर टाचणी पडेल तरी आवाज येईल बरं का. 10 लाख लोक असतात वारीमध्ये, पण चोपदाराचा एवढा अधिकार, त्यांनी दंड उचलला की सगळी शांतता होते. हे सामर्थ्य त्यांच्या हातामध्ये आहे. असे चोपदार बाबा आहेत. आमचे बालगोपाल आहेत. या फार आनंद वाटतो बरं का. याला संस्कार म्हणतात. मुलांना तुम्ही किती सांगा, जा रे हरिपाठाला जा, मंदिरामध्ये जा, दर्शनाकरता जात नाही ते, तिथं मायबापाला आधी जावं लागतं. आणि ज्या अर्थी पोरं या ठिकाणी उपस्थित आहेत, नक्कीच धन्य माता पिता तयाची या. त्यांच्या मात्या पित्याला मी धन्यवाद करतो. गावातील भजनी मंडळ आहे, काही बाहेर गावातील लोक आहेत, आणि पेटीच्या साथी करता आदरणीय आमचे दगडू भाऊ या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. अतिशय सुंदर पेटीची साथ करतात. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. काय बेस इको ट्रबल पद्धतशीर तुम्ही दिलेला आहे बरं का. त्यांना काही बोलायचं काम नाही. आमचे आबा भाऊ आहेत. त्याचप्रमाणे आमचे चॅनलवाले दादा भालेराव दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या सप्ताहाच्या निमित्ताने फार सुंदर सेवा तुमच्या हातून या ठिकाणी घडते आहे बरं का. ज्याप्रमाणे गाव म्हटलं की गावातले रस्ते झाले पाहिजे, प्रत्येक घरामध्ये वीज पोचली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी असलंच पाहिजे, त्याप्रमाणे गाव म्हटलं की सप्ताह झालाच पाहिजे बाबा. त्याचं कारण म्हणजे गावामध्ये सप्ताह होणं याचा अर्थ गावात देव उभा राहणं आहे. आणि जिथं देव उभा राहतो मग चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळाच्या बाहेर चिंता पळून गेली का? प्रवेश भितरी केला देवे. भगवान कृष्णाने गोकुळामध्ये प्रवेश केला, गोकुळाची चिंताच पळून गेली. तशी गावाची चिंता, समस्या, विकार, पाप जर जावे वाटत असले तर गावामध्ये सप्ताह झालाच पाहिजे बरं का बाबा. आणि अशी सुंदर सेवा तुम्हा ग्रामस्थांकडून या ठिकाणी होते आहे.
फार सुंदर योग आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची देखील यांचा समाधी सोहळा आज आहे. आणि त्याचप्रमाणे उद्या संत श्रेष्ठ सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे. असे दोनही योग आपल्या सप्ताहामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने येतात. तुमच्या हातून संत महात्म्यांची सेवा घडते. फार तुमचं कौतुक केलं पाहिजे. आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे. त्या दृष्टीनं मागणीपर अभंग मी सेवेकरता घेतला. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा चालू आहे बरं का, असे श्री संत सावता महाराज यांनी समाजाला मार्ग दाखवला. प्रपंचासोबत परमार्थ कसा केला पाहिजे ही सुंदर शिकवण सावता महाराज देतात बरं का. सावता महाराज पंढरपूरला देवाला भेटण्याकरता गेले नाही. पंढरपूरचा पांडुरंगच सावता महाराजांच्या शेतामध्ये काम करत होता. महाराज हे सामर्थ्य सावता महाराजांचं होतं. कारण त्यांनी केवळ प्रपंच केला नाही, प्रपंचासोबत असा परमार्थ केला की कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. फक्त कांदा मुळा भाजी नाही, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. प्रपंचासोबत परमार्थ कसा केला पाहिजे ही शिकवण श्री संत सावता महाराज देतात. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सप्ताह आज आपला 7वा दिवस. 7वा दिवस म्हटला की मागणीपर अभंग झालाच पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं सेवेकरता जो मी अभंग निवडला, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एका भिकाऱ्याच्या भूमिकेतून, माझा आवाज येतोय ना मागे तिकडे, एका भिकाऱ्याच्या भूमिकेतून, शब्दाकडे लक्ष द्या, जगद्गुरु तुकोबाराय यांनी भिकाऱ्याची भूमिका धारण केली. याचा अर्थ तुकोबाराय हे भिकारी होते असं नाही बरं का. भूमिका म्हणजे ते पात्र तुकोबारायांनी साकारलं. आणि संत महात्मे जीवाला प्रत्येक अभंगातून काहीतरी शिकवून जातात. संत महात्मे वेगवेगळ्या भूमिका धारण करतात. आजच्या अभंगातून भिकाऱ्याची भूमिका जगद्गुरु तुकोबाराय साकारतात, देवाला विनंती करतात. जगद्गुरु तुकोबाराय हे वास्तविक भिकारी नव्हते, त्यांनी ते पात्र साकारलं. जगद्गुरु तुकोबाराय यांची परिस्थिती जर तुम्ही बघितली, जर चरित्र तुम्ही वाचलं असेल, सिरियल बघितली असेल, तुम्ही मूवी बघितला असेल, पिक्चर बघितला असेल, तर जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्र बघा तुम्ही. एवढी श्रीमंती होती महाराज की तुकोबाराय यांच्या 17 पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंती तुकोबाराय यांच्याकडे होती. पण असा काही दुष्काळ आला की त्या दुष्काळामध्ये जनावरच काय, माणसं सुद्धा भुकेनं मरू लागले बरं का. आणि ही अवस्था जगद्गुरु तुकोबाराय यांनी बघितली. अंतःकरणामध्ये दया होती महाराज का, तर फार मोठे साधू होते की दया करणे जे पुत्रासी, दया करणे, दया दया, दया करणे जे पुत्रासी, तेची दासाने दासी, तोची साधू ओळखावा. त्याला संत महात्मा म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. ओ समाजाचे हाल होतात, लोक भुकेनं मरतात, काय कामाची आपली श्रीमंती. जगद्गुरु तुकोबाराय यांनी महाराज सगळं भांडारच मोकळं करून टाकलं. लोकांना सांगितलं जा, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. आणि लोकही एवढे बेईमान निघाले महाराज, सगळंच घेऊन गेले हो.
जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकरता काही शिल्लक ठेवलं नाही. असेच लोक राहतात बरं का. तर पायी दिंडीमध्ये जर तुम्ही गेलात तर काही डुप्लिकेट वारकरी असतात बरं का. खरे वारकरी नाही, काही डुप्लिकेट वारकरी असे राहतात. आता रस्त्यानं चालत असताना लोक दान धर्म करतात. कोणी केळी वाटप करतं, कोणी वेपर्स वाटप करतं, कोणी सफरचंद वाटप करतं, कोणी राजगिऱ्याचे लाडू देतात वारकऱ्यांकरता. महाराज आमचे डुप्लिकेट वारकरी असे तुटून पडतात त्याच्यावर, त्याच्या छातीवर चढून त्याच्या हातातून हिसकवण्याची ताकद ठेवतात बरं का. असे लोक, हा लोकांचा नियम आहे बरं का. जगद्गुरु तुकोबारायांनी भांडार मोकळं केलं. लोक एवढे बेईमान निघाले, सगळं घेऊन गेले. तुकोबारायांकरता काही शिल्लक ठेवलं नाही. मग शेवटी अशी अवस्था निर्माण झाली की आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती फिके कुत्री घर राखिती. शेवटी अशी अवस्था निर्माण झाली की आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. तुकोबाराय म्हणतात माझ्या जवळ यायला चोरालाही धाक वाटतो. कोणी म्हणेल का हो चोराला काय धाक वाटणार आहे? चोराला हा धाक वाटतो. चोर विचार करतो आपण दुसऱ्याच्या घरी चोरी करतो, दुसऱ्याच चोरतो. पण तुकोबाराय यांच्याकडे गेल्यानंतर तुकोबारायच आपल्याकडे मागतील की काय, हो द्या मला काहीतरी. चोरालाही धाक वाटायला लागला. आणि जाऊ पुढती भिके, अहो भिक्षा मागण्याकरता आम्ही गेलो तर कुत्री घरं राखी, ती आमच्या घराचं राखण कुत्री करतात. याचा अर्थ तुकोबाराय यांच्या घरामध्ये कुत्री फिरत होती असा अर्थ करू नका बरं का. तात्पर्य घ्या की तुकोबाराय यांच्याकडे काहीच नव्हतं महाराज, सगळं संपलं होतं. आणि अशाही अवस्थेमध्ये कुणाच्या समोर हात नाही पसरवला तुकोबाराय यांनी. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तुकोबारायांकरता. काही सामान्य नजराणा नव्हता. सोनं चांदी हिरे माणिक मोती हे सगळं पाठवलं. पण जगद्गुरु तुकोबाराय यांनी मात्र कडक शब्दात प्रतिकार केला. तुकोबाराय सांगतात की तुमचे रवित धन धन तुमचे रवित धन धन तुकोबाराय सांगतात राजे तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान, ते मला मातीसारखं आहे. केवढा त्याग म्हणावा लागेल. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. साधू संतांबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा होती म्हणून पाठवला बरं का. नाहीतर मी आमदार झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे, मला तिकीट भेटलं पाहिजे, निवडून आलो पाहिजे याच्याकरता नाही. संतांबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा होती म्हणून नजराणा पाठवला महाराज. पण तुकोबाराय यांनी स्वीकारला नाही. ही जगद्गुरु तुकोबाराय यांची अवस्था. कुणाच्या समोर हात नाही पसरवला महाराज. पण आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भिकारी होतात का, तर तुम्हा आम्हाला शिकवतात दादांनो विनाकारण कुणाच्या समोर हात पसरवू नका, भिकारी होऊ नका. तुम्हाला जर भिकारी व्हायचं असेल ना तर होईना भिकारी पंढरीचा वारकरी. तुम्हाला भिकारी व्हायचंय ना देवाचे भिकारी व्हा, आयऱ्या गैऱ्याचे भिकारी होऊ नका. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इमानदारीनं उत्तर द्या. जगद्गुरु तुकोबाराय यांनी भीक मागितली पण कुणा मंत्र्याकडे मागितली का हो? कुणा आमदाराकडे मागितली का? कुणा राजाकडे मागितली का हो? नाही. हा जगाचा चालक जो पांडुरंग आहे त्याच्याकडे भीक मागतात महाराज. देवाला विनंती करतात देवा अरे मी तुझ्या दारामध्ये एक याचक भिकारी म्हणून उभा आहे. अभंगाच्या प्रथम चरण ठाकला से दारी ठाकलो से द्वारे
भिकारी माझा भिकारी देवा माझा भिकारी देवा याचक भिकारी मध याचक भिकारी माझा भिकारी देवा माझा भिकारी देवा ठाकलोसे दारी उभा याचक भिकारी माझा भिकारी देवा देवा माझा भिकारी ठाकलोसे दारी याचक भिकारी मद भिकारी देवा मद भिकारी देवा जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा ठाकलोसे द्वारी, अरे मी तुझ्या दारी ठाकलो, स्थिर झालो कशा करता, उभा याचक भिकारी, मी एक याचना करणारा भिकारी म्हणून तुमच्या दारात उभा आहे. मग कोणी म्हणेल का हो तुकोबाराय दारातच का उभे राहिले, आतमध्ये जायला पाहिजे होतं गाभाऱ्यामध्ये मंदिरात देवाच्या दर्शनाकरता, बाहेरच का उभे राहिले. तर ऐका दादांनो, भीक म्हटली की ती दारातूनच मागितली पाहिजे बरं का. भीक दारातूनच मागावी लागते. याचा अर्थ जी दारातून मागते ती भीकच राहते असं नाही बरं. पण भीक ही दारातून मागितली जाते, तशी मधुकरी सुद्धा दारातून मागितली जाते बरं का. मधुकरी कळते का तुम्हाला, माहिती आहे ना तुम्हाला मधुकरी मावशी. मधुकरी कल्पना आहे आपल्याला. माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा मधुकरी मागितली महाराज. पण मधुकरी सुद्धा दारातूनच मागतात आणि भीक सुद्धा दारातूनच मागतात. त्या दिवशी मला फरक कळाला, मधुकरी आणि भिकेमधला अंतर मला कळालं की पहिलाच दिवस होता मधुकरी मागण्याकरता गेलो. सुरुवातीला असं वाटायचं महाराज आळंदीला राहत असताना तर बाहेरगावी मधुकरी मागण्याकरता जावं लागायचं. सुरुवातीला असं वाटत होतं जणू काही भीकच मागण्याकरता चाललो की काय, म्हणजे दुसऱ्याच्या दारात जायचं आणि भीक मागायची असं वाटायचं बरं का. असे भाव होते मनामध्ये. पण पहिल्याच दिवशी माऊली ज्ञानोबा यांनी माझे डोळे उघडले. पहिल्याच घरासमोर मधुकरी घरातली मालकीनबाई बाहेर आली. म्हटलं का हो बुवा, तुम्हाला काही कळतं का, मधुकरी कशी मागावी कळतं का तुम्हाला. म्हटलं काय चुकलं आई साहेब. म्हटले आतमध्ये या. मला खुर्चीवर बसवलं, मला चहा पाजला, मला नाश्ता दिला आणि पहिली उतरलेली भाकरीन कालवण माझ्या मधुकरीमध्ये दिलं. त्या दिवशी लक्षात आलं की त्या लोकांचा भाव इतका मोठा आहे. माझ्या दारामध्ये कोणी विद्यार्थी नाही तर प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा रायच मधुकरी मागण्याकरता येतात की काय. हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये महाराज. अहो, ज्या माऊली ज्ञानोबा रायांना लोकांनी सरळ खायला दिलं नाही ते माऊली ज्ञानोबा राय अनाथाची माय झाले. की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. माऊली ज्ञानोबा राय. त्या दिवशी लक्षात आलं अरे भीक आणि मधुकरीमध्ये किती अंतर आहे. म्हणून भिक्षा ही दारातूनच मागितली पाहिजे आणि भीक सुद्धा दारातूनच मागितली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा देवाला सांगतात, देवा अरे मी भीक मागण्याकरता तुझ्या दारापुढं उभा आहे रे. मी एक याचना करणारा भिकारी आहे. भिकारी आणि याचक भिकारी याच्यामध्ये फरक आहे बरं का. थोडं बारकाईनं लक्ष द्या बरं का. लोक म्हणतील तुम्ही लयच अवघड कीर्तन करता हो महाराज, लयच खोलवर सांगता तुम्ही. आता थोडं 5 मिनिटं खोलवर ऐकून घ्या, पुढं पिक्चर दाखवतो तुम्हाला बरं का. काय घाबरू नका तुम्ही. याचक भिकारी केवळ भिकारी याच्यामध्ये अंतर आहे. भिकारी म्हणजे सुद्धा मागणारा आणि याचक भिकारी म्हणजे सुद्धा मागणारा. याचक म्हणजेही मागणारा, भिकारी म्हणजेही मागणारा. पण याचक भिकारी आणि भिकारी याच्यामध्ये अंतर असं आहे, प्रत्येक भिकाऱ्याला गरजच असेल असं सांगता येत नाही बरं का. पण याचक त्याला म्हणतात ज्याला खरी गरज आहे.
अहो मागे नोटबंदी झाली होती, त्याच्यामध्ये कित्येक भिकारी असे सापडले की त्याला 40-40 लाखाच्या नोटा गंगे सोडाव्या लागल्या महाराज. का अहो ज्याच्याकडे 40 लाख रुपये बॅलन्स आहे तो काय भिकारी आहे का? यांना काय म्हणता? हे श्रीमंत भिकारी. रावणाकडे कशाची कमी होती महाराज? काय कमी होती त्याच्याकडे? पैसा कमी नव्हता, माणसं कमी नव्हते, तरी सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या कुटियेसमोर भिक्षा मागण्याकरता गेला तो. काय गरज होती त्याला? हे श्रीमंत भिकारी बर का. खल भेस भिक्षुका धर के भिक्षा का ग्रह करके, खल भेस भिक्षुका धर के भिक्षा का ग्रह करके, उस जनक सुचि सीता को छल बल से ले गया हर के, बड़ा दुख पावे बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राम कहानी सुनो श्री राम कहानी, राम कहानी. हो भिक्षा मागण्याकरता गेला, त्याला काही गरज नव्हती. याला केवळ भिकारी म्हणतात. आणि याचक भिकारी त्याला म्हणतात. दादांनो, ज्याला खरी गरज आहे, तुकोबाराय सांगतात देवा मी केवळ भिकारी नाही, मी याचक भिकारी आहे, मला खरी गरज आहे हो. पण तुकोबाराय तुम्हाला काय पाहिजे? तर तुकोबाराय सांगतात देवा जर तुमची इच्छा असेल की तुकोबारायांना काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी भीक दिली पाहिजे, तर मला हेच द्या अभंगाच्या द्वितीय. मद भिका एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बरं का दादा. दगडू भाऊ फार सुंदर नियोजन आहे. यांना गायक म्हणतात महाराज. जसा अभंग असेल तशी चाल म्हटली पाहिजे. पहिलं प्रमाणे सुंदर दिलं तुम्ही. अभंगाचा जो भाव असेल त्याला धरून चाल आली पाहिजे महाराज. एखाद्या अभंगामध्ये आनंद असेल तर चालही आनंदाची पाहिजे. एखाद्या अभंगामध्ये कारुण्य असेल चालही कारुण्याचीच पाहिजे. समजा माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. काय गोड अभंग आहे, काय आनंद आहे महाराज. त्याला चाल आनंदाची पाहिजे. एकानं चाल लावली सोनियाचा दिवस आजी, असं वाटतं आजी मरी गे. याला चाल कशी पाहिजे?
सोनियाचा दिवस जी अमृते पाहिला हो. किती गोड झाले मार, अशी चाल पाहिजे. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अहो संगीतामध्ये शक्ती आहे, भाव परिवर्तनाची ताकद आहे संगीतामध्ये. एखादा करून राग जर मी तुमच्या समोर गायला तर वातावरण करून झालंच पाहिजे महाराज. ही संगीताची पावर आहे. जरा थोडं लक्ष द्या बरं का. संगीत म्हटलं की ते जन्मजात आपल्याला प्राप्त आहे, कुणाला माहिती नसतं. आणि त्यामध्ये आमच्या माता बहिणी या अग्रगण्य आहे महाराज. कोणतंही कार्य करत असताना त्यांचं गुणगुण सुरूच राहतं बरं का. त्यांना संगीताची ईश्वरीय देणगी आहे. एखादा करून राग जर गायला रे न रे न रे ना ए न रे ना रे ना गंभीरता निर्माण होते लगेच. आणि इथंच जर राग बागेश्री गायला लगेच आनंद. हे संगीताची शक्ती आहे. आजही एक गीत आहे महाराज. ते गीत ऐकलं की मला माझं बालपण आठवतं. ते गीत गायलं एका मुसलमानाने. माझा आवाज येतोय ना मागे. ते गीत एका मुसलमानाने गायलं. एवढं सुंदर गायलं, एवढं गोड गायलं. ते गीत माझ्या कानावर पडलं, मला माझं बालपण आठवतं. पुढे येणारा 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, लगेच आठवायला लागते बाबा कि जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जो भारतीय असेल त्यानं वंदे मातरम म्हटलंच पाहिजे बाबा. झाली का नाही देशभक्ती जागृत. मागे 14 फेब्रुवारी गेली, एक गीत माझ्या कानावर पडलं. असं वाटायला लागलं हातामध्ये रायफल घ्यायची, जायचं सीमेवर, शत्रूच्या छातीतच गोळ्या मारायच्या. 14 फेब्रुवारी तुम्हाला कल्पना आहे, व्हॅलेंटाईन डे समजू नका. 14 फेब्रुवारी पुलवामा अटॅक, तुम्ही बातम्या बघितल्या ना. एवढा भयंकर धमाका झाला. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा नावाचा परिसर आहे, तिथं एवढा भयंकर धमाका स्फोट झाला की या भारताचे 40चे 40 जवान अकस्मात शहीद झाले महाराज. एवढा भयंकर तो धमाका होता. बसच उडवली डायरेक्ट. आणि त्या बसच्या मागे एक गाडी होती, त्यामध्ये काही सैनिक बसले होते. त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यांना विचारण्यात आलं का हो एवढा भयंकर धमाका झाला, तुम्ही घाबरले होते का? त्यांनी दिलेलं उत्तर सुंदर आहे. म्हटलं आम्ही मरायला घाबरत नाही. काय उत्तर दिलं? आम्ही मरायला नाही घाबरत. असे धमाके असे स्फोट सुरूच राहतात. पण एका गोष्टीचं आम्हाला दुःख आहे की या भारताचे 40 जवान आम्ही गमावून बसलो. याच गोष्टीचं आम्हाला दुःख आहे. आमचे मित्र गेले, हे दुःख आहे. आम्ही मरायला घाबरत नाही. केवढी निष्ठा असेल महाराज. काय मरायला घाबरतात का ते?
ते गीत माझ्या कानावर पडलं, एवढं गोड आहे कि तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। ए मेरी ज़मीं महबूबा मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं हूँ तेरा परिंदा। हो है अर्ज़ी दीवाने की जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे ती म्हणतात हे संगीत आहे महाराज, तुम्ही टाळ्या वाजवल्या बळजबरी का असेना, पण ती शक्ती माझी नाही, ती भारतीय संगीताची ताकद आहे, भाव परिवर्तनाची ताकद आहे। अशी मंडळी जर कीर्तनामध्ये असेल तर मग काय वेगळाच आनंद आहे महाराज, यांचं कौतुक केलंच पाहिजे। बरेच लोक असं म्हणतात का हो, म्हटले तुम्ही लयच टाळकऱ्यांचं कौतुक करता हो। आमच्यातले बरेच कीर्तनकार मला सांगतात, लय म्हटले गायक वादकांना डोक्यावर चढवू नये। म्हटलं कशा करता, अहो तेच जर नसले या ठिकाणी आम्ही काही एकट्यानं कीर्तन केलं असतं का या ठिकाणी, यांच्याशिवाय काय कीर्तन आहे। दिला मला देवानी स्वर, एखादा बेसूर असेल मग तो काय करेल, तिथं या लोकांची फार मोठी गरज आहे, यांचं कौतुक केलंच पाहिजे। काय म्हणतात तुकोबार आहे, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल। देवा तुम्हाला जर मला भीक द्यायचीच असेल, मज भीक काही देवा तर हेच द्या, प्रेम भातुके पाठवा। मला प्रेम रूपी भातुक, प्रेम रूपी शिदोरी, प्रेमाचा खाऊ, प्रेम रूपी न्याहारी मला पाहिजे, मला प्रेम पाहिजे देवा। हे प्रेमच का मागितलं। आता हे प्रेम म्हणजे काय सामान्य समजू नका बरं का, की तुझं माझ्यावर लई प्रेम आहे, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, तू जर मला भेटला नाही किंवा भेटली नाही तर मी जीवच देईन, याला प्रेम नाही म्हणत बरं का। अहो प्रपंचामध्ये जे प्रेम केलं जातं त्याला प्रेम नाही म्हणत, तो मोह आहे, ती आसक्ती आहे, ती ममता आहे। पण परमार्थामध्ये जे देवावर प्रेम केलं जातं ते प्रेम नाही, ती भक्ती आहे महाराज। प्रपंचातलं प्रेम त्याला प्रेम नाही म्हणत, खरं प्रेम हे देवावरच आहे। म्हणून संत महात्मे प्रेम मागतात, या प्रेमाला फार मोठी किंमत आहे महाराज। हे प्रेमच का मागतात तर दादांनो, आयुष्यभर आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाचा अंतिम फळ जर काय असेल तर देवाचं प्रेम प्राप्त करून घेणं, याच्याकरता परमार्थ आहे महाराज।
त्याचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. म्हणून भक्ती म्हणावी तर गोपिकांसारखी, यथा व्रज गोपिकानाम, किती प्रेम अंतःकरणामध्ये होतं. दादांनो, हे प्रेम जर अंतःकरणामध्ये असेल तर मग सुदाम देवांचे कोरडे पोहे असले तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात महाराज. अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागतं. सुदाम देवांचं चरित्र तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक श्रीमद भागवत कथा ऐकल्या असतील. तुम्ही टीव्ही सिरियल बघता का नाही? तुम्ही कृष्णा सिरियल बघतात, महाभारत बघतात ना, की फक्त कुमकुम भाग्यच बघता तुम्ही? बरेच निघाले, आता नवीन निघालं ते गुम है किसी के प्यार में. अरे बापरे, सगळे त्याच्यातच गुम आहे. नाही, तुम्ही धार्मिक सिरियल सुद्धा बघता. कृष्णा आहे, महाभारत आहे. तुम्ही सुदाम देवांचं चरित्र बघितलं असेल, काय अवस्था होती महाराज. लेकरांना घरामध्ये काय खायला द्यायचं ही पंचायत आहे. सुदाम देवांकडे पैसा नाही, पण अंतःकरणातली श्रीमंती बाबा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. एखाद्यानं भला मोठा बंगला बांधला, त्याच्या दारामध्ये गाडी आहे, भरपूर त्याच्याकडे संपत्ती आहे म्हणून त्याला श्रीमंत समजू नका. येतोय ना माझा आवाज? एखाद्यानं भला मोठा बंगला बांधला, श्रीमंत आहे म्हणून त्याला श्रीमंत समजू नका. आणि एखाद्याचं असेल साधं घर, त्याला महिन्याला 10-15 हजार पगार असेल म्हणून त्याला गरीब समजू नका. खरा श्रीमंत कोण आणि खरा गरीब कोण? नाथ बाबा सांगतात भागवतामध्ये, अतिशय सुंदर ओव्या आहेत. तुम्ही जर लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला की ऐका दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्यांचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण या नाव. कळालं का तुम्हाला? अहो, करोडपती माणूस आहे, परी संतुष्ट नाही मन, अजून सुद्धा समाधानी नाही. मला अजून पाहिजे. मरेपर्यंत ज्याला पाहिजेच तो सगळ्यात दरिद्री महाराज. आणि खरा श्रीमंत कोण? तर ज्याचे गाठी नाही कांचवटी, म्हणजे फुटी कवडी. ज्याचे गाठी नाही कांचवटी, परी संतुष्टता नित्य पाठी, तोची संपन्न या सकळ सृष्टी. सत्य गोष्टी हे उद्धवा. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा, तो श्रीमंत आहे कोण? अरे ज्याच्याकडे फुटी कवडी सुद्धा नाही, परी संतुष्टता, अंतःकरणामध्ये समाधान आहे, तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे दादा. समाधान बाजारात भेटत नाही बरं का. ज्याच्या अंतःकरणामध्ये समाधान असेल, असू द्या 10-15 हजार रुपये पगार, त्याचं 10-12 हजार मध्ये भागत असेल, 2-3 हजार रुपये शिल्लक राहत असतील, पण मनामध्ये जर समाधान असेल ना, त्याच्यासारखा श्रीमंत तोच आहे. समाधान बाजारात भेटत नाही, पण लोकांचं असं झालंय ना, माझा 25 लाखाचा बंगला आहे, त्याचा आनंद नाही घेता येत त्यांना. समोरच्यानं 35 लाखाचा कसा काय बांधला, त्याच्यानंच पोटात दुखायला लागलं त्यांच्या बरं का. माझ्याकडे 10-15 लाखाची गाडी आहे, त्याचा आनंद नाही घेता येत. अरे आनंद घे, बस तिच्यामध्ये, लाव एसी, पळव तिला, आनंद घे. तो आनंद नाही घेते. समोरच्यानं मला फॉर्च्युनरच कशी काय काढली आणि त्यानं इनोवाच कशी काय काढली, याच्यानंच पोटात दुखायला लागलं. समाधान अंतःकरणामध्ये असलं पाहिजे बाबांनो. आमचे गुरुजी सांगत असतात, प्रपंचामध्ये खाली बघून प्रपंच करायचा, परमार्थामध्ये वर बघायचं. याचं तात्पर्य काय? परमार्थ करत असताना अरे माझ्या पुढे जे जे गेलेले आहे संत महात्मे, त्यांनी काय साधना केली, त्यांच्याकडे बघायचं. आणि प्रपंचामध्ये खाली बघायचं, अरे माझ्यापेक्षाही गरीब लोक आहेत ना, ज्यांच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाही, ज्यांना झोपायला घर नाही, फुटपाथवर झोपतात महाराज. कुठं काय ॲक्सिडेंट होतात, गाड्या फिरतात, मरतात लोक, काय त्यांचं जीवन आहे. त्यापेक्षा आपण फार सुखी. देवाने आपल्याला घर दिलं, पैसे दिले, गाडी दिली, मोटरसायकल दिली, सुंदर पत्नी दिली, लेकरं दिले. काय पाहिजे जीवनामध्ये अजून? सुंदर मस्तपैकी भक्ती करायची, आनंदानं भक्ती करा. समाधान बाजारात भेटत नाही महाराज, ते मनात असावं लागतं. आणि असं समाधान सुदामदेवांकडे होतं. पण शेवटी लेकरं सांगायची, बाबा मला भूक लागली, आई मला भूक लागली. अशा वेळेला सुदामदेव काय करायचे? त्या लेकरांना भगवान कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. आणि ज्या वेळेला बाप लेकराला गोष्टी सांगतो, तो त्याच्या भाषेतच बोलत राहतो बरं का.
जे जे बाप आहेत त्यांना कळेल माझं बोलणं. लेकराशी बोलत असताना त्याच्या भाषेत बोबडच बोलावं लागतं, तसंच बोलावं लागतं. मग सुदामदेव गोष्ट सांगायला लागले. म्हटले बाळांनो, अरे ऐकलं का, माझा जो मित्र आहे ना त्याला कन्हैया म्हणतात, त्याला कान्हा म्हणतात. त्याला मारण्याकरता पुतना मावशी आली, ती राक्षसी होती. त्या पुतना मावशीला माझ्या कानाने 5व्या दिवशीच मारून टाकलं. बोला बाळकृष्ण भगवान की. महाराज ही बापाची वाणी ऐकत 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 लेकरं फक्त पाणी प्यायची झोपायची. महाराज फक्त पाणी प्यायची झोपायची. पण हे किती दिवस चालणार. शेवटी सुदामदेवांची पत्नी त्या लेकरांची आई सुशीला, हिच्याकडनं रावलं गेलं नाही महाराज. लेकरांचे झालेले हाल बघवले गेले नाही. तिलाच आई म्हणतात. आई कधीच लेकराचे हाल बघू शकत नाही महाराज. ज्वलंत उदाहरण आहे, आमच्या गावाकडचंच उदाहरण आहे बरं का. पण तुम्हाला आता डिटेल काही सांगत नाही, ऑनलाईन कार्यक्रम आहे बरं का. एक व्यक्ती महाराज रोज आपल्या आईला मारायचा. ऐकताय ना तुम्ही. अहो हे सांगत असताना माझ्या अंगावर काटा येतोय. एक व्यक्ती रोज आपल्या आईला मारायचा. आणि ते बघितल्यानंतर त्याच्या भावबंदकीतली जी लोक होती ते त्याला मारण्याकरता यायची. का रे तुला लाज वाटते का, तुझ्या आईला त्या म्हातारीला तू मारतो. आणि त्याला मारायची महाराज बेदम. 5-10 मिनिटं त्यानं मार खाल्ला की तीच म्हातारी पळत यायची. अहो जाऊ द्या बस करा, जाऊ द्या बस करा, खूप झाला, त्याला नका मारू, आता मरल तो. तीच म्हातारी जिनं मार खाल्ला ती म्हातारी. हिला काय म्हणतात. लेकराचे हाल आई कधी बघू शकत नाही महाराज. कारण आईसारखं प्रेम या जगात कोणी करत नाही. म्हणून तर आईचा अधिकार सगळ्यात मोठा सांगितला की सबसे बडी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ. तिचा अधिकार सगळ्यात मोठा आहे का, तर तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. आईसारखं प्रेम या जगात कोणी करत नाही. म्हणून तर एक गीतकार म्हणतो, मला जर देव प्रसन्न झाला, मी पैसा नाही मागत बरं का प्रकाश महाराज, मी बंगला नाही मागत, मी गाडी नाही मागत, त्या देवाकडं फक्त मी माझी आई मागेन का. आईसारखं प्रेम माझ्यावर कोणी केलं नाही महाराज. अतिशय सुंदर गीत आहे, गोड गीत आहे, अतिशय क्वालिटीचं गीत आहे आणि अतिशय किमतीचं गीत आहे. त्याच्यामुळे शांत चित्ताने ऐका बरं का. नभीची तू चांदणी ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये मंदी उभा आयुष्य जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हिला आईचं प्रेम म्हणतात महाराज. म्हणून एकानं सुंदर वाक्य लिहिलं, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. ऐकताय ना.
डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून पण प्रेमच करते तिला पत्नी म्हणतात. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात महाराज. ही आईचं हृदय आहे. आईचं अफाट प्रेम आहे लेकरांवर. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती राम कळवळ्या जाते. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती कदिला बाबिन प्रीती राम करिला बाबिन प्रीती. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. करिला भाविन प्रीती राम राम राम. करिला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती तिला आई म्हणतात महाराज. मग का हो आईचं प्रेम असतं मग बापाचं प्रेम नसतं का? मग जो तो आईच सांगतो महाराज, अहो आईचं जेवढं प्रेम असतं ना तेवढं बापाचंही प्रेम असतं दादा लेकरांवर. फरक एवढाच आहे, बाप कधीच प्रेम व्यक्त करत नाही. का? कारण बाप कधीच रडत नाही. आई लगेच रडून मोकळी होते, पण बाप कधी रडत नाही बरं का. लोकांना त्याचं प्रेमच नाही दिसत. तुम्हाला बघायचं असेल तर ज्या दिवशी त्या बापाची लेक पहिल्यांदा सासरी जाते नांदायला, त्या दिवशी त्या बापाचं हृदय बघा, त्याचे कष्ट केलेले हातपाय बघा, त्याचा दाटून आलेला कंठ बघा, त्याचे पाणावलेले डोळे बघा. येईल तुमच्या लक्षात की जेवढं आई प्रेम करते ना तेवढं बाप सुद्धा प्रेम करतो महाराज. विचार करतो की दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा फुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, रमलो तुझ्या सवे मी, गिरवीत श्री गणेश वळवून अक्षरानी, केले तुला शहाणे, जातो सुखावुनी मी, त्या गोड आठवाने. विचार करतो महाराज, माझी पोरगी आजपर्यंत माझ्या अंगा खांद्यावर खेळत होती, पण आता ती एवढी मोठी झाली की मला कायमची सोडून निघून जाणार. दाटून कंठ येतो महाराज. आयुष्यात कधी न रडलेला बाप पण त्या दिवशी धाय मोकलून रडतो बाबा, मोकळ्या मनाने रडतो. याला बाप म्हणतात. आणि जेवढं बापाचं प्रेम असतं तेवढं लेकीचं सुद्धा प्रेम असतं महाराज बापावर. लेकीचं फार प्रेम असतं बरं का, लेकीचं फार प्रेम असतं. आम्हाला लोक म्हणत असतात, का हो म्हटले महाराज तुम्हाला काही मूलबाळ वगैरे? ओ म्हटले आहे, मोठी मुलगी आहे, आता लहानी मुलगी झाली. म्हटले लहानी मुलगी झाली का? हे काय बोलणं झालं का? मुलगी झाली का म्हणजे? अहो मुलीसारखं कोण प्रेम करतं महाराज? अहो कीर्तनाला येत असताना पोरगी म्हणते, बाबा हेल्मेट घ्या, बाबा गाडीची चाबी घेतली का? ही मुलगीच असते महाराज बरं का. म्हणजे मुलापेक्षा मुलगी भारीच असते असं मला म्हणायचं नाही. अहो देवाचा प्रसाद आहे, काही असू द्या, पण मुलीचं अफाट प्रेम राहतं महाराज. विचार करते, सासरी जात असताना विचार करते बाबा की ज्या बोटाला धरून माझ्या बापाने मला चालायला शिकवलं
त्या बापाने मला चालायला शिकवलं, पण आज ही पावलं घरातल्या बाहेर निघत नाहीये. ती बापाला विनंती करते, बाबा आज सुद्धा तुम्हीच मला घराच्या बाहेर काढा, तुम्हीच तुमच्या हाताने मला उंबरठा पार करून द्या, माझ्यानं बाहेर निघवलं जात नाही. ती पोरगी विनंती करते कि उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे, फसलें जो कट जाए उगती नहीं है, बिटिया जो ब्याही जाए मुड़ती नहीं है, ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे. मुडके पुढचं नाही बरं का, पुढं बस झालं एवढं. याला प्रेम म्हणतात. आईचं अफाट प्रेम आहे. लेकरांचे झालेले हाल बघवले गेले नाही कुणाकडनं. वा, यांना श्रोते म्हणतात. सुदामदेवांची पत्नी सुशीला, लेकरांचे झालेले हाल नाही बघवले गेले. पतीला विनंती केली, का हो तुम्ही सारखं कृष्ण 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 करत राहतात, तुमचं काही कर्तव्य आहे का नाही देवाला भेटायला जायचं? जा ना म्हटले देवाला भेटण्याकरता. आता पत्नीनं आग्रह केला, म्हटले तू आग्रह करते म्हणून ऐकतो बरं का, जातो देवाला भेटण्याकरता. पण सुशीला, रिक्त पाणीर न पश्येतो राजानम देवताम गुरुम, रिकाम्या हातानं राजाकडे जाऊ नये, देवाकडे जाऊ नये, गुरुकडे जाऊ नये. काय घेऊन जाऊ, काय आहे आपल्याकडे देवाला देण्याकरता? म्हटलं तुम्ही कशाला चिंता करता, मी आहे ना, मी करते व्यवस्था. बाहेर गेले महाराज, 4 घरातले तांदूळ मागितले, 4च घरातले का मागितले, तर देवाला हेही कळालं पाहिजे की बाबा मला देण्याकरता एक प्रकारचा तांदूळ सुद्धा यांच्या घरातनं यांनी बाहेरून मागितला. देवाला कळालं पाहिजे. 4 घरातले तांदूळ मागितले. सुदाम देवांच्या गळ्यामध्ये फाटका रुमाल होता, तो रुमाल ओढला, त्याची गासोडी बनवली. सुदाम देवांना ती बगलीत दाबली, देवाला भेटण्याकरता निघाले. आता द्वारकेला जाऊन पोचले असं गृहीत धरू बरं का आपण, नाहीतर मग अरे द्वारपाल लय घासलं असतं त्याला. पण जाऊ दे, आता काही कथा नाही, कीर्तन आहे. द्वारकेला पोचले. भगवान कृष्णाने स्वागत केलं. स्वतःच्या सिंहासनावर सुदामदेवांना बसवलं. याला म्हणतात राजा बरं का. राजा याला म्हणतात. स्वतःच्या सिंहासनावर जागा दिली नाही तर आजकालचे राजे त्या सिंहासनावर बसून बसून पार त्यांना काय होतो तुम्हीच म्हणा. आता पण सिंहासन काही सोडत नाही बरं का. पण तो कृष्ण होते महाराज, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज दीन दुबळ्यांना जवळ केलं महाराज. सुदाम देवांना स्वतःच्या सिंहासनावर भगवान कृष्णाने बसवलं. आणि कृष्ण म्हणजे काय सामान्य होते का? अहो गळ्यानो राजा की रे झाला, गळ्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गळ्यानो राजा की रे झाला, गळ्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी. गड्यांनो राजा कृष्ण परमात्मा राजा आहे महाराज. स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. सुदाम देवांकडे बघितलं. ऐका बरं, फार गोड प्रसंग आहे. एवढा दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो. अतिशय गोड प्रसंग आहे. काय भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतात येईल तुमच्या लक्षामध्ये. थोडं शांत चित्तानं ऐका. सुदाम देवांकडे बघितलं महाराज. कपाळ होता अत्यंत तेजस्वी. कुणाचं? सुदाम देवांचं. शरीराकडे बघितलं देवाने तर शरीर होतं सोकलेलं माझ्यासारखं. तुम्ही खरंच कीर्तन ऐकताय का? पण
मग मी असा आहे का? मग हसताय म्हणजे एवढा जाड आहे मी. हे बरं आहे तुमचं बरं का. सुदामदेव असे होते महाराज. वाळलेलं शरीर होतं, सोकलेलं शरीर होतं. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याची नजर सुदामदेवांच्या पायाकडे गेली, त्या पायाला असंख्य भेगा गेलेल्या होत्या आणि त्या असंख्य भेगातून रक्तबिंदू बाहेर तोंड काढत होते. ही अवस्था ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं बघितली, राहवलं गेलं नाही, लगेच आवाज दिला. म्हटले रुक्मिणी जा पाणी तापव, परात घेऊन ये, आपल्याला सुदामदेवांचे पाय धुवायचे आहेत. पण देवाला धीर होता का? कधी आई साहेब जातील रुक्मिणी आणि गॅस पेटवतील, पाणी तापेल, नमक घेऊन येतील, एवढा धीर नाही राहिला देवाला. मग काय केलं देवाने? ऐका जरा काय केलं. देखी सुदामा किती न दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए. देखी सुदामा की दीन दशा, देखी 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 सुदामा की दीन दशा. स्वतःच्या नेत्रबिंदूंनी भगवान परमात्म्याने सुदामदेवांचे पाय धुतले महाराज. सुदामदेवांना सांगितलं, देवा अरे खूप झाली सेवा, एवढी सेवा नको करू. कृष्णा कृष्णा मला एवढं सांग, तुझं लग्न झालं का? कोण विचारतं? कीर्तनकार. कुणाला? मृदंगवाल्यांना, की तुमचं लग्न झालं का महाराज? असं आहे का? मग कोण विचारतात? सुदामदेव विचारतात भगवान कृष्णांना, कृष्णा अरे तुझं लग्न झालं का? आता देवाने विचार केला, या बाबाला लग्न झालं का सांगायचं का किती बायका केल्या ते सांगायचं नेमकं? म्हटले सुदामा इथं जेवढ्या उभ्या दिसतात ना सगळ्या आपल्याच आहेत. तिथं 50 राण्या उभ्या होत्या, काही मुख्य काही उपमुख्य. सुदामदेवांना बघितलं 50 राण्या असतील. म्हटले देवाच्या, देवाला काय कमी आहे? ऐश्वर्य संपन्न राजा आहे आणि पुन्हा परमात्मा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. लोक आम्हाला म्हणतात तुमच्या देवाने 16,108 लग्न केले. हो येड्या, तो परमात्मा आहे. अनंत अवतार घेसी भक्ताकाराने. ज्याला भक्तासाठी अनंत अवतार घेता येतात त्याला 16,108 काही जास्त आहे का? हो अहो, त्याला तेवढी रूपे घेता येत होती महाराज. भगवान कृष्णाचं चरित्र वाचा येईल तुमच्या लक्षात. भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला राज्यकारभार करत होते, एक कृष्ण होते आणि आपल्या महालामध्ये जायला निघाले की एका कृष्णातून 16,108 प्रगट होत होते महाराज. हे सामर्थ्य देवाचं आहे. देवाचा हेवा करू नये, देवाला नाव ठेवू नये महाराज, ती देवाची लीला आहे. लोक महाराज महाभारताचे दृष्टांत मला सांगतात. कुणाला किती पत्न्या होत्या, कुणाला कसं लेकरू झालं, कुणाला काय झालं. अहो याच्यात दोष बघायचे नाही बरं का. त्याच्यामध्ये फार मोठं परमार्थ त्याच्यामध्ये लपलेला आहे. धर्मामध्ये दोष काढायचे नाही बरं का, श्रद्धा ठेवायची. आपल्या आईनं सांगितलं ना तुझे बाबा हेच आहे म्हणजे तुझे पप्पा हेच आहे. आपण आईला विचारतो का कशावर ना माझे पप्पा असं विचारलं का? नाही नाही, संतांवर विश्वास ठेवा. देवा संतांनी सांगितलं आपला परमात्मा पांडुरंग आहे, कृष्ण आहे, राम आहे, भोलेनाथ आहे, हरी आहे, विष्णू आहे. विश्वास ठेवा महाराज, संतांवर विश्वास ठेवा. संत आपली आई आहे. सुदामदेवांनी विचार केला असतील म्हटले देवाच्या 50 राण्या, पण देवाला लगेच आठवलं या तर 50च आहेत, बाकीच्या राण्या अजून महालांमध्ये, त्यांना कधी दर्शन घडणार? देवाला आठवलं ना, त्यांनाही दर्शन घडलं पाहिजे संताचं. लगेच आवाज दिला देवाने. सिस्टीमवाल्यांना सांगितलं आवाज वाढवा. तिथलं सांगतो बरं का. हो हो, सिस्टीमवाल्यांना सांगितलं देवाने आवाज वाढवा. देवानी दवंडी दिली महाराज. अगं म्हटल्या राण्यांनो चला चला चला, आपल्या घरी ब्राह्मण देवता संत महात्मा आले, या त्यांच्या दर्शना करता. असं बोलल्याबरोबर महाराज सगळ्या राण्या जागी झाल्या. देवाचा आवाज कानावर पडला. सगळ्या राजभवनामध्ये यायला लागल्या. त्या काही कमी होत्या का बाबा? 50, 100, 500, 1000, 2000, 10,000, 15,000 घुसल्या सगळ्या आतमध्ये. राजभवन सगळं गच्च भरलं महाराज. सुदामदेवांना बघितल्या राण्या, एवढे डोळे झाले सुदामदेवाचे.
एवढ्या राण्या पुन्हा विचाराला बाकीच्या राण्या असतील, बाकीचे काही दास्या असतील, पण म्हटले जर दास्या राहिल्या असत्या तर शृंगारामध्ये फरक राहिला असता. शृंगार कळतो का दिदी तुला? हो किंवा नाही सांगा. शृंगार म्हणजे माहिती आहे का? माहिती आहे का इंग्रजीत काय म्हणतात त्याला? हा, मेकअप. काय हुशार पोरी हो. यांनी मलाच आउट केलं पहिल्याच बॉलमध्ये. म्हणजे यांनी डीपी वरच आकडा टाकला. हा, शृंगार म्हणजे मेकअप. पोरी हुशार आहेत हो. काही काही ठिकाणी शृंगार शब्द माहिती नाही. शृंगार म्हणजे मेकअप. आता मेकअप म्हटलं की त्याच्यामध्ये बरंच राहतं. फाउंडेशन काय, लिपस्टिक काय, मस्करा काय, आय शॅडो काय, आय लायनर. लोक म्हणतील बुवा तुम्ही चांगले महाराज आहे बरं, एवढं तुम्हाला कसं काय माहिती? मी जरी महाराज असलो तर मी कुठं ब्रह्मचारी आहे? माझं उरकलंच आहे. आमच्या मंडळी आम्हाला सांगतात अहो येताना हे घेऊन या, ते घेऊन या, सिंदूर पेन्सिल घेऊन या. कुठून? ते लेडीज कॉर्नरमधून. आणि तिथं जर बुवा गेला तर तिथं दुकानदार सोडून कोणी चांगलं म्हणत नाही आपल्याला. तिथल्या बायांपुरी अशा पाहता महाराजकडे, बापरे महाराजांनी या दुकानमा का बा? महाराजांनी फक्त ब्रह्मचारीच राहायचं का? त्यांनी संसार करूच नाही? त्यांनाही पत्नी असतात, त्यांनाही बायका असतात बाबा. शृंगार म्हटला की आतापासून नाही, स्त्री जातीनं जन्म घेतला तेव्हापासून शृंगार आहे बरं का. अहो आमच्या गोपिकांनी सुद्धा शृंगार केला. ऐकताय ना तुम्ही? गोपिकांनी सुद्धा मेकअप केला, पण गोपिकांनी केलेला शृंगार भक्ती झाला महाराज. का? तर त्यांनी केला देवा करता, तोही भक्ती झाला. कशावरनं सांगता महाराज? अहो संतांनी वर्णन केलं. काय गोपिका सुंदर होत्या, काय शृंगार करत होत्या महाराज. अतिशय सुंदर गवळण आहे. लोक सांगतात महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे. कीर्तन राव त्या बाजूला, तुमचा आवाजच चांगला आहे, तुम्ही एखादी गवळण म्हणा. लोक आम्हाला सांगतात बरं का. आता हीच ती गवळण समजा बरं का. आणि बघा उद्या कीर्तन आहे, म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. उद्या तुम्हाला पिक्चर बघायचाच आहे. आज फक्त ट्रेलर बघून घ्या, एक गवळण म्हणतो तेवढी बरं का. नाथ बाबा म्हणतात 5 रंगाची गवळण आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय गोड आहे. फक्त ध्रुपद वाजवायचं महाराज की आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी. 5 रंगाचे शृंगार करोनी, 5 रंगाचे शृंगार करोनी. आयशाल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी आल्या आल्या 5 गवळणी. 5 रंगाचे शृंगार करोनी, 5 रंगाच्या गवळणी महाराज. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात, धरोनी कृष्णाचा हात. दुसरी गवळण भाडी भोळी रंग हळदीहून पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी. एक लहान तनू उमर कवळी, जशी चाफ्याची कळी. ऐशाल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी. सफेद गवळण झाली, पिवळी गवळण झाली. आता आमच्या माता बहिणी बसल्या, ऐका जरा. आमच्या माता बहिणी बसल्यात, त्या म्हणतील बुवा आम्ही काही सफेद नाही, आम्ही काही पिवळ्या नाही,
आम्ही तर सावळे आहे, आम्ही तर काळे आहे, मग आमचं नाही का नाथबाबांनी चिंतन केलं? अहो तुमचंही वर्णन आहे, सावळा रंग सगळ्यात सुंदर आहे महाराज. की तिसरे गवळण रंग काळाने सुनाली चंद्रकळा, काळे काजळ लेवून डोळा रंग तिचा सावळा, काळी गर सोडी लेवून गळाली राजस बाळा. किती झाले गवळणी? वा. चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल, कपाळी कुमकुम चिरी लाल, भांगी भरोनी गुलाल, मुखी विळा रंग लाल, जसे डाळिंबीचे फुल. आता किती झाल्या? 5 झाल्या. पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या रंग, हिरव्या कांकणाचा पहा रंग, जसे आरशीत जळले भिंग, फुगडी खेळता कृष्णा संग, एकनाथ अभंग, ऐशाल्या 5 गवळणी गोपिकांनी केलेला शृंगार मेकअप सुद्धा भक्ती झाली महाराज. मग शृंगार ही आताची परंपरा नाही. सुदामदेवांनी राण्यांकडे बघितलं, बाकीच्या राण्या असतील, काही दास्या असतील, पण शृंगार तर सारखाच आहे. म्हटले असतील देवाच्या राण्या, काय आपण जास्त विचार करून फायदा नाही. देवानं सांगितलं चला, उशीर झाला बरं, दृष्टांत फार लांबला, राण्यांनो असं करा, 1-1, 2-2 जण दर्शन घ्या, चला पुढं, चला पुढं. आता बघा आळंदीला जर आपण गेलो, आळंदीला माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला लागलो, तिथले सिक्युरिटी असतात, ते म्हणतात महाराज चला 2-2, 2-2, चला पुढे, चला पुढे, 2-2, चला पुढे, असं करतात बरं का. आणि पांडुरंगाच्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर 1 सेकंदाच्या वर थांबू देत नाही तिथं. आणि एखाद्यानं आगाऊपणा केला, थांबला 1 सेकंदाच्या वर, त्याचं कंबर धरून फेकलंच त्याला बाहेर, कोणी असू द्या मग बरं का, तिथं चालत नाही. देवानं सांगितलं चला पटापटा दर्शन घ्या, चला पुढं. 1-1, 2-2 राणीनं दर्शन घ्यायचं आणि चालायचं पुढं. सुदाम देवानं आशीर्वाद द्यायचा 1-1 राणीला. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. डायरेक्ट षडजात आशीर्वाद. काही 150-200 राण्या निघून गेल्या. किती वेळ मला षडजात गायन होणार हो. आवाज बसला आणि त्यांचा तो पंचमला आला, म्हटले सौभाग्यवती भव, त्याच्यातला अखंडही गायब झालं. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. काही 150-200 राण्या पुन्हा निघून गेल्या आणि पुन्हा आवाज बसला, मूळ स्वरावरच आला. अखंडन सदा सगळं गायब झालं. भव 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 एवढंच राहिलं. पुन्हा काही 100-150 राण्या गेल्या आणि एवढा आवाज बसला, म्हणे अखंड सौभाग्यवती भव. अरे म्हटले बापा कृष्णा, किती आहेत रे तुझ्या राण्या? अरे म्हटले देवा, अजून तर 650 झाल्या. मग म्हटले एकूण किती? एकूण म्हटले 16,108. अरे बापरे कृष्णा, असं कर, माझी समाधी बांधित, कारण या राण्यांना आशीर्वाद देत देत मी काही जिवंत राहत नाही आता. म्हटले कृष्णा, एकाच वेळेला आशीर्वाद देऊन टाकतो. अखंड सौभाग्यवती भव. सगळ्या राण्यांना आशीर्वाद दिला. शेवटी कृष्णानं विचारलं, सुदामा तुझं झालं का लग्न? हो म्हटले देवा, माझं लग्नही झालं, मला लेकरं सुद्धा आहेत. असं बोलल्याबरोबर मग माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काय पाठवलं हे बोलल्याबरोबर सुदामदेव ती बगलेतली पोटली दाबायला लागले. महाराज परमात्मा होता, काय लपणार. धरली ती गासोडी, तिला सोडली. पहिला घास घेतला, एका लोकाची संपत्ती सुदामदेवांना अर्पण करून टाकली. दुसरा घास घेतला, दुसऱ्याही लोकाची संपत्ती सुदामदेवांना देऊन टाकतो. काय प्रेम म्हणावं लागेल महाराज. आता तिसरा घास घेणार, सत्यभामेजीनं हात पकडला, देवा असं करू नका, लोक 3च आहेत, सगळं देऊन टाकणार. मग का आता तुम्ही सुदामा होता.
असं करू नका, आमच्याकरता प्रसाद ठेवा. दृष्टांत संपला. 4 घरातून मागून आणले तांदूळ, पण देवानं विचार नाही केला. हा बासमती आहे, कोलम आहे, इंद्रायणी आहे, चिनोर आहे. तसा आजचा भात फार सुंदर होता बरं का. जेवणाच्या ठिकाणी भात फार सुंदर होता. कोणता होता ते आम्ही विचारतो बरं का, देवाला ती पडलेली नाही. देवाला फक्त भाव लागतो. देवानं हा नाही विचार केला कोणता तांदूळ आहे, किती रुपये किलोचा आहे, 150 रुपये की 200 रुपये की पतंजलीचा आणलेला आहे, हे बघितलं का देवाने? नाही नाही, त्याच्या अंतःकरणातला भाव काय होता. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे पेडेला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ प्रेमच का मागतात? तर हे प्रेम अंतःकरणामध्ये होतं, म्हणून सुदामदेवांचे कोरडे पोहे खाल्ले देवानी. म्हणून हे प्रेमच मागतात महाराज. या प्रेमाचं फार मोठं सामर्थ्य आहे. किती ज्ञानी असला, पंडित असला, पण अंतःकरणामध्ये जर देवाबद्दल प्रेम नसलं, त्याचं ते पांडित्य काही कामाचं नाही बरं का. कळते ना तुम्हाला भाषा माझी? संत कबीर महाराज म्हणतात की पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोय. अरे पोथ्या वाचून वाचून कोणी पंडित होत नाही. ढाई आखर प्रेम का, पडे सो पंडित होय. 2.5 अक्षरांचं प्रेम देवाचं ज्याला वाचता आलं ना, तो खरा पंडित आहे. आता मी नाव नाही सांगत महाराज. एका विद्वानाकडे आम्ही गेलो होतो. त्यांना मी विचारलं, का हो म्हटले, तुम्ही जो विषय आम्हाला सांगितला तो कोणत्या ग्रंथामध्ये कुठं दिलेला आहे? तो ग्रंथ त्यांच्या समोरच होता बाबा बरं का प्रकाश महाराज. ग्रंथ समोरच होता. त्या महात्म्यानं काय केलं, त्या ग्रंथाकडं पाय केले. म्हटले ते पान उलटवा. तो कसं सांगतो? पायानं उलटवा पान, अजून उलटवा. पायानं? तुझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धाच नाही. काय पांडित्याला किंमत आहे महाराज? अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. म्हणून बघा आपल्या गावाकडं पोथ्या चालतात ना, श्रावण महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये पोथ्या वाचल्या जातात महाराज. अतिशय श्रद्धेनं लोक वाचतात. ते वाचलेलं त्यांना कळत नाही, पण अंतःकरणामध्ये एवढी श्रद्धा असते महाराज, श्रद्धेनं वाचतात. म्हणून प्रेम अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. हे प्रेम जर असेल ना, तर मग शबरी मातेची उष्टी बोरं असली तरी परमात्मा खातात. देवाला उष्ट चालतं का महाराज? बरं का आबा भाऊ, हे तुमच्यासाठी आहे बरं. तुमच्या विनंतीला मान देतो आता. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाला उष्ट चालत नाही, पण शबरी मातेची उष्टी बोरं देवाने खाल्ली का? तर झूठे बेर शबरी के खाए, झूठे भेर शबरी के खाए, कही विधि प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. बरं का वैजनाथ महाराज उच्च शब्द आहे म्हणून उंच स्वर लावला. सबसे ऊंची इथे आरू बाबा बरं का. अरू बाबांनी सांगितलं उंची शब्द आहे ना, उंच स्वर लावायचा तिथं. प्रेम पाहिलं महाराज. शबरी मातेचं प्रेम काही कमी होतं का? अहो देवाला उष्ट चालत नाही. देवाच्या नैवेद्याचे फार नियम आहेत. आता नैवेद्य माणसांना काही माहिती नाही बरं. लोक त्या भानगडीत पडत नाही. पण आमच्या माता बहिणी असतात, घरामध्ये स्वयंपाक बनवतात. मंदिरात जाता आलं तर जातात, नाहीतर घरात मध्ये छोटासा जो देवारा असतो, मंदिर असतं, तिथं नैवेद्य तुम्ही देतात का नाही? बऱ्याच माता मावल्या देतात नैवेद्य. पण देवाचे नियम असे आहेत, देवाच्या नैवेद्यामध्ये साधा कांदा लसूण सुद्धा चालत नाही. हे देवाचे नियम आहे, नैवेद्याचे नियम. कांदा लसूण सुद्धा चालत नाही, तिथं उष्ट चालणार आहे का?
काही काही आमच्या बहिणी अशा चव घेऊन पाहतात, खारं झालं की आलनं झालं, आणि ते देवाला नैवेद्य चालतं का? ते नैवेद्य चालत नाही. आता बघा, विषय निघालाच म्हणून सांगतो. आता उष्टाचा विषय निघाला म्हणून सांगतो मी. तुमचा एक पोरगा आहे, तुमचा लहान भाऊ आहे, हे समजून ऐकून घ्या. कोरोनासारखा काळ गेला पण लोक अजून सुधारले नाही बरं का. कोरोनानं काय सांगितलं? सोशल डिस्टन्सिंग, लांब राहा. आजही महाराज बऱ्याच घरांमध्ये पाणी प्यायचा जीव होत नाही. का होत नाही? आम्ही फार स्वच्छ राहतो आणि आम्ही फार शुद्ध राहतो असा अहंकार आमच्याकडं नाही. पण का जीव होत नाही? घरामध्ये एकच माठ, त्याच्यावर एकच ग्लास, घरातली माता माऊली त्याच्यानंच पाणी पिते तोंड लावून. घरातले मालक येतात, माणूस येतो, तोच ग्लास बुडवतात, त्यालाच तोंड लावतात. घरातले लेकरं येतात, तोच ग्लास घेतात, त्यालाच तोंड लावतात. आणि जो अतिथी दारामध्ये आला, अतिथी देवो भव, आपला धर्म सांगतो की अतिथी देव आहे, त्यालाही ते उष्ट पाणी पाजतात महाराज. असं करू नका. तुम्ही ग्लासला तोंड लावू नका असं मी म्हणत नाही. तुम्ही अवश्य ग्लासला तोंड लावा, पण त्या माठावर एक तांब्या ठेवा. आधी तांब्यानं पाणी घ्या, ग्लासमध्ये होता, मग काय तोंड लावायचं लावत बसा. कारण दारात आलेला अतिथी महाराज, ती एकमेकाचे जम्स जात नाही का त्याच्यात? ओ, याच्यामध्ये विज्ञान आहे ना, केवळ परमार्थ नाही. शुद्धी अशुद्धीचा विषय नाही, स्वच्छतेचा विषय आहे. याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे काय काय. आणि बघा तुम्ही, आता हे तर माणसांना नाही जमणार म्हणा, पण आमच्या माता बहिणी तुम्हाला विनंती करतो, त्या माठावर एक तांब्या ठेवा, ग्लास काढून टाका. आणि पहिला मुद्दा, माठ घ्यायला जात असताना तो नळवाला असतो ना, तो घ्या. त्याच्यात काही बुडवायचा विषयच राहत नाही बरं का. शुद्धता पाळली पाहिजे. काही काही लोक संडासला जातात, फक्त हात धुवून घेतात, आणि काय काय बाद धरते, दबडं बाहेर टांगले की चालणार गरमा, हातही धुवायचं नाही. काही काही लोक नाही महाराज, जेवढं कर्मशास्त्रामध्ये असा नियम आहे, जेवढं अंग उघडं असेल ते सगळ्यांना पाणी लागलं पाहिजे, तेव्हा शुद्धी येते महाराज. हात साबणाने धुवा, पाय धुवा, चूळ भरा, डोळ्याला पाणी लावा, याच्यानं माणूस शुद्ध होतो. मग तुम्हीच म्हणता याले हाय वारं लागेल, त्याला ते वारं लागेल. अशुद्ध राहणार तर वारं लागणारच आहे. त्याच्यामध्ये शुद्ध राहावं लागतं. हातपाय धुतले पाहिजे. लघवीला गेले किंवा संडासला गेले हातपाय धुतलेच पाहिजे महाराज. काही काही बहादर एवढे असतात, ते संडाचं दबडं असतं ना, त्याच्यामध्ये चिंचा भरून आणतात तिकडून, नाही तर मग त्या कैऱ्यांना दगड मारताना कैरे भरून आणतात त्या याच्यामध्ये. ते काय कामाचं? शुद्धी पाळली पाहिजे महाराज. ही शुद्धता तुम्ही सांभाळली पाहिजे. मी तुमचा पोरगा आहे, तुमचा लहान भाऊ आहे, तुम्हाला प्रेमाने आग्रह करतो. पण भगवान परमात्म्याला उष्ट चालत नाही, पण शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली का, तिचे भाव किती श्रेष्ठ होते महाराज. अहो, तुम्ही किती रामायण ऐकली, तुम्ही शबरी मातेचं चरित्र ऐकलं, असं कोणत्या कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलं का शबरी माता चालत 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 अयोध्येला गेली म्हणून? अहो नाही नाही, अयोध्येचा रामच तिच्या झोपडीमध्ये तिला भेट द्यायला आला महाराज. का? तिच्या अंतःकरणातलं प्रेम, भावना बघा. की भिलनी परम तपस्विनी, कोण होती? भिलनी परम तपस्विनी, शबरी जाको नाम, गुरु मतंग कह गए, इको दिया, तो है मिलेंगे राम, तो है मिलेंगे राम, कब दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी, रसता देखत शबरी की उम्र गई सारी, कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, आंसुवन पग धोवत चूर्ण चूर्ण पुष्प बिछाए, मीठे फल चख कर हो, मीठे फल चख कर नित्य सजाए थाली, रसदा देखत शबरी की उम्र गई सारी, रसदा देखत शबरी की उम्र गई सारी. हे प्रेम तिच्या अंतःकरणामध्ये होतं.
पण भगवान परमात्मा केवळ प्रेम पाहत राहतो. म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतात. असं प्रेम आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं ही देवाला विनंती करतो. आणि एकदम मोठ्या प्रेमाने आनंदाने देवाचं नामचिंतन करा, जय घोष करा. विठोबा रखुमाई ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी बार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी बार कुमारी ठोबार कुमारी बार कुमारी ठोबार कुमारी कुमारी बोला पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत सावता महाराज की जय. बार कुमारी ठोबार कुमारी बार कुमारी ठोबार कुमारी बार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा. अभंगाचे 2 चरण झाले, त्याला 2 तास लागले. अजून पुढचे 2 चरण राहिलेले. बोला, आहे का तुमची तयारी? म्हणा की ओ बळजबरी तर हो म्हणा. म्हटले का हो? आता का माझा जीव घेता बापा? नाही, नियमाच्या पुढं जाणं आपल्याला माहिती नाही. आमचे गुरुजी सांगत असतात, प्रातस्मरणीय मारुती बाबा कुरेकर बाबा सांगतात, 5 मिनटं आधी कीर्तन सोडत जायचं म्हटले बरं का. त्यांचा नियम आहे, त्यांचे शब्द आहे. लोकांना जास्त बसवून ठेवायचं नाही, थोडक्यात गोड करायचं, त्यांचे शब्द आहे. झालेली सेवा श्री संत सावता महाराज, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. अतिशय सुंदर परंपरा तुम्ही 18 वर्षापासून या ठिकाणी सांभाळता. संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह चालतो. असंच तुमचं सहकार्य या सप्ताहाला असलं पाहिजे. आणि हा आपला सप्ताह 25 वर्ष काय, 50 वर्ष काय, 75 वर्ष काय, शताब्दीसुद्धा झाली पाहिजे, ही देवाला मी विनंती करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान. तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान. सेवा घेतल्या
उच्चारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे जाणे थोरा राखा पायापैकी करा करा जमा
थांबे जा 5 मिनटं. उद्याचा कार्यक्रम श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली जडकेकर यांचं 9 ते 11 दिवसा काल्याचं कीर्तन होईल. सर्व भाविकांनी सूचना लक्षात घेण्याची कृपा करावी. उद्याचे वारकरी श्री हरिभक्तपरायण भरत राघव महाजन यांच्याकडे आहे, याची नोंद घ्यावी. महिला मंडळ यांना सूचना दिली आहे. सर्वांनी शेरच्या पोळ्या आणायच्या आहेत. पुरुष मंडळ यांनी सर्वांनी सहकार्य करण्याची कृपा करावी. सकाळी गंगा फळ कापणं आहे.